नमस्कार मंडळी, जाणी चैतन्यक्रमाच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ख्रिसमस ईव येतोय आणि आपण खास ख्रिसमस पार्टीज करतो. मुलांसाठी तर सुट्टीचं पर्वणी असते, त्यामुळे अशा खास दिवसांसाठी, थंडीतल्या खास दिवसांसाठी आपण अशी गरमागरम आज हॉट चॉकलेट बनवतो आहे आणि तेही एकदम यम्मी आणि हेल्दी सुद्धा. तर कसं करायचं आहे, तर घ्यायचे पेंड खजूर, 4-5 पेंड खजूर घेतले, सीडलेस त्याचे तुकडे करून घेतले. त्याच्यामध्ये मी आता गरम दूध घालणार आहे. अगदी थोडंसं घातलं तरीही चालू शकतं, पण एकदम गरमागरम दूध घाला म्हणजे ते भिजायला सोपं पडेल आणि लवकर भिजतील. तर साधारण अर्धा तास वगैरेमध्ये ते छान भिजून जातात. त्याच्यानंतर आपण याची पेस्ट करून घेऊया, म्हणजे आपल्या छान हॉट चॉकलेटला बेस्ट मिळेल. आता दूध घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि आपण ही जी पेस्ट केली आहे पेंडखजूर दुधाची ती याच्यात घालायची आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर, मैदा असं काहीही न वापरता एकदम यम्मी आणि हेल्दी आपण हॉट चॉकलेट बनवतो आहे. लक्षातही येणार नाही पेंडखजूर वापरलं आहे म्हणून. याच्यामध्ये आता 2 टेबलस्पून मी कोको पावडर टाकली आहे. तुम्ही याच्यात अनस्वीटन कोको पावडर घेतली तर आणखी हेल्दी होणार आहे, तर ती घाला जरूर. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं आणखी दूध घातलं, साधारण 1 ते 1.5 कप, आणि मग घातलेले आहेत याच्यामध्ये आपण डार्क चॉकलेटचे चिप्स घातलेत. तर तुमच्याकडे डार्क चॉकलेटची स्लॅब असेल चांगल्या क्वालिटीचं तर त्याचे तुकडे करून तुम्ही याच्यात घाला आणि मस्तपैकी ढवळून घ्या. छान उकळी येऊ द्या. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तितकी सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम हॉट चॉकलेट प्यायला जी मज्जा येते ती काय विचारायलाच नको. तर अशा प्रकारे आपला हॉट चॉकलेट तयार आहे, जे हेल्दी आणि यम्मी आहे. तर आपण आता सर्व करूया. मस्तपैकी एक क्यूटसा कप आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये तर ही सर्व करायला आणखी मज्जा आलेली आहे. तर अशा प्रकारे छान छान पार्टीमध्ये अशी सोपी सुटसुटीत हॉट चॉकलेटची रेसिपी जरूर ट्राय करायला विसरू नका. बच्चे कंपनीसोबतच सगळ्या मोठ्यांना सुद्धा तुम्ही खुश करू शकता. आणि ही जिंजर ब्रेड याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, तर ती तुम्ही बघितली असेलच, पण नसेल बघितली तर जरूर बघा. मी त्याची लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन बघा, एकदा चेक करा. खूप सोपी आणि यम्मी आहे ती पण. तर अशा प्रकारे आपलं हॉट चॉकलेट तयार आहे. त्याचा आस्वाद घ्यायला या ख्रिसमसला विसरू नका आणि अशाच रेसिपी बघत राहा. त्याबरोबर व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे तुम्हाला, कारण जाणीचे यज्ञकर्म. आणि सगळ्यांना नाताळाच्या भरपूर शुभेच्छा. त्याबरोबरच हॅपी ख्रिसमस टू ऑल. हॅपी ख्रिसमस. नमस्कार. जाणीचे यज्ञकर्म.